नागपुर के यशोधर नगर पुलिस थाना हद से बड़ी खबर सामने आ रही है। पुलिस के मुताबिक जहां पुलिस ने एक गुप्त सूचना के आधार पर बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियार जब्त किए हैं। आपको बता दें कि आरोपी अब्दुल समीर अब्दुल सादिक, जो कि बेलगांव रोड का रहने वाला है, उसने कांजी ऑनलाइन मल्टी सर्विसेज नामक अपने कार्यालय में एक देसी पिस्तौल छुपा कर रखा है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने कल रात मौके पर छापेमारी की, जहाँ से एक देसी पिस्तौल बरामद की गई है। इसके तुरंत बाद पुलिस की दूसरी टीम ने आरोपी के बेलगांव स्थित घर पर भी तलाशी ली, जहां से एक तलवार भी बरामद हुई है। बताया जा रहा है कि आरोपी अब्दुल समीर के खिलाफ पहले भी कई मामले दर्ज है। आगे की जांच यशोधर नगर पुलिस कर रही है। मी रोहित गौतम ओवाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग। आमच्या विभागातील पोलीस स्टेशन यशोधरनगर येथील पोलीस निरीक्षक युनिट शेख यांना गोपनीय माहिती मिळाली होती। आरोपी अब्दुल समीर अब्दुल सादिक राहणारा बिलगाव रोड ह्याचं कार्यालय यशोधर चौकात येथील कांजी ऑनलाईन मल्टी सर्व्हिस आहे। या कार्यालयात एक गावठी पिस्तूल त्यांनी ठेवले आहे। या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिट शेख त्यासोबतच डीबी पथकाचे प्रमुख PSI ननावरे व डीबी पथकातील अंमलदार त्यासोबतच पंचांना घेऊन त्यांनी काल रात्री दिनांक 3/7/2026 रोजी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यावर त्यांना एक गावठी पिस्तूल मिळून आले आहे। ज्यावेळी पिस्तूल सापडली होती त्यासोबतच त्यावेळी दुसऱ्या पथकाने अब्दुल समीर अब्दुल सादिक या आरोपीचे घर हे बिलगाव इथे आहे, तिथे जाऊन त्यांनी घरजप्ती घेतली असती। घरात त्यांना एक तलवार मिळून आली आहे। त्यासोबतच आरोपीवर याआधी कौटुंबिक हिंसाचाराचे आणि 324 भारतीय दंड संहिता त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे पोलिसांना। मी सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना यशोधर नगर त्यासोबतच कळमना पारडी वाटोडा भांडेवाडी येथील नागरिकांना आवाहन करतोय, अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीकडे अवैधरित्या कोणत्याही प्रकारची संस्था असल्यास कोणत्याही अवैध धंदे कोण चालू असेल त्याची माहिती संबंधित पोलिसांना द्या। त्यासोबतच ACP ऑफिस कळमना व पारडी विभाग यांच्याकडे तुम्ही देऊ शकता।